आज आपण क्वेश्चन नंबर 3 पेज नंबर 162 बघणार आहे. तर पहिलं आपण काय करणार आहे, ॲडजस्टमेंट टिक मार्क करणार आहे. तर पहिलं ॲडजस्टमेंट सांगितलं, ही शॅल हॅव टू ब्रिंग 60,000 ॲज हिज कॅपिटल. तर कॅपिटलला आपल्याला टिक मार्क करायची गरज नाही आहे. दुसरं आहे व्हॅल्यू ऑफ गुडविल. तर हे गुडविलवालं पण आहे, तर गुडविलच्या ॲडजस्टमेंटला पण टिक मार्क नसते. तिसरं बघूया, तिसऱ्यामध्ये सांगितलं रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स इज टू बी क्रिएट ॲट ₹1,500. तर रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स बोललं तर कशाबद्दल असतं, तर हे डेटरबद्दल असतं. मग इथे आपल्याला डेटरला टिक मार्क करायचे आहे. ओके, डेटरला टिक मार्क करायचे आहे. नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹22,500. मग क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, तर हा स्टॉक. मग इथे स्टॉकला टिक मार्क करायचे आहे. नेक्स्ट आहे प्लांट अँड बिल्डिंग. मग प्लांट आणि बिल्डिंग या दोघांना टिकमार्क येणार, प्लांट आणि बिल्डिंग. ओके, तर अशा प्रकारे आपले आता टिकमार्क करून झालेले आहे. आता आपण हे सॉल्व करणार आहे. मग सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथे काय बोलले, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. मग इथे बघूया, आपण हे बनवलेलं आहे. त्याने झाले प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बनवा, दुसरं पार्टनर्स कॅपिटल, आणि तिसरं बोललं त्यांनी की न्यू बॅलन्स शीट. ओके, अशी ही आपल्याला 3 अकाउंट त्यांनी सांगितलेले आहेत. पण आपण वर्किंग नोटमध्ये 2 अकाउंट बनवायचे असतात, एक गुडविल आणि दुसरं आहे ते कॅश किंवा बँक, जे असेट साईडला दिलं असेल. तर तुम्ही जर असेट साईड इथे चेक केली तर काय बोललं, कॅश ॲट बँक. जेव्हा बँक वर्ड असतं तर बँक आपल्याला अकाउंट असं बनवायचं असतं, आणि इथे जर कॅश इन हँड असतं तर आपण कॅश अकाउंट बनवलं असतं. ओके, तर आपल्याला कॅश ॲट बँक बोलले म्हणून इथे आपण बँक अकाउंट बनवलेलं आहे. तर वर्किंग नोटमध्ये 2 अकाउंट आहेत, गुडविल आणि दुसरं आहे ते बँक. ओके, तर आपण आता सॉल्व करणार आहे. मग सॉल्व करताना काय करायचं, पहिली स्टेप असते आपली की आपल्याला असेट पहिला ट्रान्सफर करायचे आहेत. मग असेट म्हणजे कुठली, डेबिट साईड असते. ओके, मग इथे काय दिलं, पहिलं कॅश ॲट बँक. तर बँकचं अकाउंट आपण बनवतो आहे, मग त्याला बँकमध्येच ट्रान्सफर करायचं आहे. असेट कुठले आहे, डेबिट साईड, मग बँकमध्ये डेबिटला न्यायचं. आता बघू शकता इथे पण बँक वर्ड आहे आणि अकाउंट पण आपलं बँकच आहे. मग जेव्हा सेम नाव असतं तर आपल्याला काय लिहायचं असतं, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि डेबिट साईडला आपल्याला हे पोस्ट करायचं आहे. ओके, का तर असेट साईड डेबिट असते. मग त्याचा अमाऊंट किती दिलं, कॅश ॲट बँक 750. ओके, तर कॅश ॲट बँक बँकमध्ये जाणार, कारण बँकचं जे आहे ते बँकच्या अकाउंटमध्येच ट्रान्सफर करायचं आहे. ओके, मग काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. का तर इथे पण बँक वर्ड आहे आणि इथे पण बँक अकाउंट आहे. ओके, म्हणून सेम नाव असलं काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याच्यानंतर आहेत सन्ड्री डेटर. ओके, तर ते आपल्याला ओके, असेट्स आहेत ते असेटला आता ट्रान्सफर करायचे आहेत. मग सन्ड्री डेटर बोलले, मग इथे ना सन्ड्री डेटर, आणि याला बघा टिक मार्क केले आपण. टिक मार्क केली म्हणजे काय, इनर कॉलममध्ये आपल्याला अमाऊंट ते लिहायचं आहे, 66,750. त्याच्यानंतर आहे स्टॉक, एक लाईन सोडून स्टॉक लिहायचं. तर याला पण टिक मार्क आहे म्हणून याला पण आपण इनर कॉलममध्ये लिहिणार आहे. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट, एक लाईन सोडून इन्व्हेस्टमेंट, एक लाईन सोडून इन्व्हेस्टमेंट लिहायचं आहे. इन्व्हेस्टमेंटचा अमाऊंट आहे 36. आता याला टिक मार्क नाही म्हणजे ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटर साईडला टाकायचं. नेक्स्ट आहे प्लांट. ओके, नेक्स्ट काय आहे, प्लांट आहे. इन्व्हेस्टमेंटच्या खाली तुम्ही लिहू शकता प्लांट असं कंटिन्यू, आणि याला बघा टिक मार्क आहे तर इनर कॉलममध्ये. त्याच्यानंतर बिल्डिंग, एक लाईन सोडून बिल्डिंग, बिल्डिंगला पण टिक मार्क आहे, याचं पण अमाऊंट इनर कॉलममध्ये. तर अशा प्रकारे जे असेट्स होते, ओके, जे असेट्स होते ते आपल्याला असेट्समध्येच ट्रान्सफर करायचे होते. फक्त एक होतं कॅश ॲट बँक, बँकचा अकाउंट आहे म्हणून ते बँक अकाउंटमध्ये नेऊन आपण पोस्ट केलं आहे. आणि ते डेबिटलाच का, कारण असेट साईड कुठले असते, डेबिट असते. आता आपण सॉल्व करणार आहे लायबिलिटी साईड. तर लायबिलिटी म्हणजे काय, क्रेडिट साईड असते. पण बघूया ते काय काय दिलं आहे. लायबिलिटीमध्ये दिले सन्ड्री क्रेडिटर. तर पहिले 4-5 लाईन सोडून इथे खाली लिहायचं सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर, आणि याला टिक मार्क नाही म्हणून डायरेक्ट आपण इथे याला आउटर साईडला पोस्ट करणार आहे.
त्याच्यानंतर जनरल रिझर्व. आता जे पण रिझर्व्स असतात, ओके, जे पण रिझर्व्स दिलेले असतात ते आपण पार्टनर्स लोकांना डिस्ट्रीब्यूट करतो, कारण रिझर्व म्हणजे एक प्रकारे प्रॉफिटचा पार्ट असतो, म्हणून ते पार्टनर्स लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. मग ते बघा, लायबिलिटी साईड क्रेडिट आहे म्हणून ते आपण कुठे क्रेडिट साईडला पोस्ट करणार आहे. ही क्रेडिट साईड असते, ओके. तर हे क्रेडिट साईडला पोस्ट होणार आहे. पहिली लाईन आपल्याला सोडायची आहे आणि त्याच्या खाली लिहायचं आहे बाय जनरल रिझर्व. तर किती अमाऊंट दिली त्यांनी, तर 30,000. मग हे कोणाला डिस्ट्रीब्यूट होतं, तर इथे जे बॅलन्स शीटमध्ये जे पार्टनर्स आहेत त्यांनाच, म्हणजे ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. मग 30,000 आपल्याला त्यांचा रेशो दिला आहे 3:2 ह्या रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग तुम्ही इथे वर्किंग नोटमध्ये लिहू शकता, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं ते दाखवू शकता. जनरल रिझर्व आणि त्याची अमाऊंट आहे 30,000 आणि ओल्ड रेशो दिलेला आहे आपल्याला 3:2. सो फर्स्ट पार्टनर कोण आहे, तर इथे बघू शकता फर्स्ट पार्टनर आहे आपला वासू. वासूचं नाव घ्यायचं इथे. जो पहिला पार्टनर आहे वासू इज इक्वल टू जनरल रिझर्वचं अमाऊंट किती आहे, 30,000 आहे. त्याला मल्टिप्लाय करायचं. वासू फर्स्ट पार्टनर आहे म्हणून फर्स्ट रेशो म्हणजे 3 आणि डिवाइडला काय करायची, याची टोटल म्हणजे 5. ओके. सो 5 1 जा 5 6 जा 30 आणि ते 3 0 म्हणजे 6,000 मल्टिप्लाय 3 6 3 जा 18. 18,000 आला कोणाला, वासूला. मग सेकंड पार्टनर होता. सेकंड पार्टनर कोण आहे, विराज. ओके. सो विराजसाठी पण आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे. सेम अमाऊंट घ्यायची 30,000, पण विराज आता सेकंड पार्टनर आहे म्हणून सेकंड रेशो काय आहे 2 मल्टिप्लाय 2 डिवाइडला याची टोटल म्हणजे 5. 5 5 1 5 6 6,000 मल्टिप्लाय 2 6 2 12 म्हणजे 12,000. तर अशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्यूट केलं आहे. वासूला 18,000 भेटले, विराजला 12,000. मग ते इथे आपल्याला पोस्ट करायचे आहे. वासू 18,000, विराज 12,000, हरीला डॅश. ओके. तर जेव्हा पण काही पण रिझर्व्स असा वर्ड दिसला तुम्हाला लायबिलिटी साईडला, तो आपल्याला इथे पार्टनर्स कॅपिटलमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आणि हा क्रेडिटला का आला, कारण लायबिलिटी साईड जी असते ती क्रेडिट असते. ओके. नेक्स्ट आहे कॅपिटल. तर कॅपिटल बोललं तर पार्टनर्स कॅपिटल आपण बनवतो, कॅपिटल अकाउंट. कॅपिटलमध्येच आणायचं. लायबिलिटी क्रेडिट साईड आहे म्हणून क्रेडिटला लिहायचं. इथे जी मी एक लाईन सोडली होती ती त्याच्यासाठी होती. मग इथे काय लिहायचं, बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. तर बॅलन्स ब्रॉडडाऊन का, कारण बघा कॅपिटल आहे आणि ते कॅपिटलमध्येच ट्रान्सफर होतं. सेम नाव आहे, तिथे पण कॅपिटल आहे, इथे पण आपण पार्टनर्स कॅपिटलच आहे. ओके. कॅपिटल सेम नाव असल्यावर काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉडडाऊन. ओके. वासूचे आहेत 1,08,000. वासूचे 1,08,000 आणि याचे विराजचे आहेत 72,000. विराज 72,000, हरी डॅश. तर अशा प्रकारे ही असेट आणि लायबिलिटीची पोस्टिंग होती. त्याच्यानंतर आपण बघणार आहे ॲडजस्टमेंट. त्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्ही बघू शकता ते ॲडमिट. आता याच्यावरून ओळखायचं असं ॲडमिशनचा क्वेश्चन आहे की नाही. कोणीतरी ॲडमिट होत असतं, मग ॲडमिट झालं कोण, हरी आता नवीन पार्टनर आहे. इंटू पार्टनरशिप ऑन 1/4/2019. आता ही जी डेट असते ही आपल्याला इथे बॅलन्स शीटला टाकायची आहे. 1/4/2019. ओके. ही जी डेट आहे ती आपल्याला बॅलन्स शीटला टाकायची असते. त्याच्यानंतर आता बघूया, जो हरी पार्टनर आहे नवीन, तो बिझनेससाठी गुडविल आणि कॅपिटल घेऊन येतो. मग पहिलं ॲडजस्टमेंट आहे, ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹60,000 ॲज इज कॅपिटल. तर त्यांनी कॅपिटल किती आणलं, 60,000. आणि हरी कोण आहे, पार्टनर, म्हणून याचा इफेक्ट जो आहे पार्टनर्स कॅपिटलमध्ये आणि तो पण क्रेडिट साईडलाच येतो. ओके. कॅपिटल आणि गुडविलचा जो इफेक्ट आहे आपल्याला क्रेडिट साईडलाच पोस्ट करायचा आहे. मग तो कुठला पण क्वेश्चन असू दे ॲडमिशन ऑफ पार्टनरचा, तो त्याचा इफेक्ट आपल्याला इथेच. मग कॅपिटलसाठी लिहायचं काय, तर इथे आपण कुठलं अकाउंट बनवलं आहे, बँक, म्हणून इथे लिहायचं बँक. ओके. कधी पण कॅपिटलचा जेव्हा आपण इथे इफेक्ट मारणार पार्टनर्समध्ये, तर बँक किंवा कॅश लिहायचा आहे. लिहिलं बँक. मध्ये कोणी आणले, हरीने. ओके. किती आणल्यात, 60,000 आणले, म्हणून इथे 60,000. या दोघांना डॅश. तर एव्हरी ॲडजस्टमेंट 2 इफेक्ट्स असतात. हा एक इफेक्ट झाला. त्याचा सेकंड इफेक्ट पुढे जाणार. इथे काय लिहिलं आपण, बँक.
ही क्रेडिट आहे. बँकमध्ये कुठे जाणार? डेबिट साईडला. मग इथे डेबिट साईडला लिहायचं आहे कोणाच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे? हरी. मग इथे हरी कॅपिटल अकाउंट किती? 60,000. ओके. तर अशा प्रकारे 101% ॲडजस्टमेंट असतंच ॲडमिशनच्या क्वेश्चनमध्ये. मग कॅपिटलचा इफेक्ट कॅपिटलमध्ये हरी एक पार्टनर आहे म्हणून पार्टनरमध्ये टाकला. काय लिहायचं कॅपिटलसाठी? बँक. ओके. नेक्स्ट दुसरं ॲडजस्टमेंट. व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट द एव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 इयर. आपल्याला सांगितलं एव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 इयर म्हणजे शेवटच्या 3 वर्षाचे आपल्याला एव्हरेज प्रॉफिट घ्यायचे आहेत कॅल्क्युलेशनसाठी. ओके. मग आता गुडविलचं बघा, आपण जे प्रिव्हियस 2 क्वेश्चन सॉल्व केले त्याच्यामध्ये गुडविलचं अमाऊंट त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे. पण आता इथे त्यांनी डायरेक्ट अमाऊंट नाही दिलं. आपल्याला गुडविलचं अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. मग ते कसं करायचं? तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे जो आता मी तुम्हाला सांगणार आहे कसं फाइंड आउट होतं ते. सो बघा, फर्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे? वर्किंग नोटमध्ये हे सॉल्व करायचं असतं. ओके. मग आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट पहिलं फाइंड आउट करायचं आपल्याला एव्हरेज प्रॉफिट. एव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? तर त्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवाइड नंबर ऑफ इयर्स. आता टोटल प्रॉफिट्स म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला काय घ्यायचं आहे? तर ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलं एव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 इयर. तर बघा हे प्रॉफिट्स दिले आहेत. द प्रॉफिट्स हे 3 वर्षाचे आहेत म्हणून टेन्शन नाही. जर इथे 4 वर्षाचे दिले असते तर आपल्याला लास्ट 3 इयर्सचे घ्यायचे आहेत. मग लास्ट म्हणजे कसं असतं बघा, 2020, 2019, 2018, 2017. आता याच्यामध्ये लास्ट 3 इयर कुठले? तर शेवटीपासून घ्यायचे. 20, 19 आणि 18 हे शेवटचे 3 वर्ष झाले. ह्याचं कॅल्क्युलेशन केलं असतं. 17ला आपण कॅन्सल केलं असतं. पण आता इथे काय 3 वर्षाचं झालं आणि 3 वर्षच दिले आहेत म्हणून टेन्शन नाही. जेवढं दिलं तेवढं घ्यायचं आपल्याला. इथे 48,000 पहिलं अमाऊंट आहे प्लस सेकंड अमाऊंट 81,000 प्लस 73,500. आता बघ कधी कधी इथे ब्रॅकेटमध्ये लॉस लिहिलेला असतो. मग जेव्हा लॉस लिहिलेला असतो ते अमाऊंट आपल्याला मायनस करायचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 81च्या इथे लॉस असतं तर आपण इथे मायनस साईन टाकलं असतं. ओके. डिवाइड काय पाहिजे? नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर म्हणजे आपण इथे किती इयरचे अमाऊंट घेतले? 3. 3ने डिवाइड करायचं. आता याची सगळ्यांची प्लस करायची आपल्याला. कुठेतरी साईडला करून घ्यायचं शेवटच्या पेजवर रफमध्ये. इथे नाही करायचं असं. ची टोटल 0, 0, 5, 12, 1, 5, 5, 13, 20, 2, 0, 2, 5, 0, 0 डिवाइड बाय 3. ओके. आता 3ने 2,02,500ला डिवाइड करायचं आहे. मग ते कसं करायचं? 3 1 जा 3 6 जा 18. ओके. 3 6 जा 18. मग इथे 20 होते पण 18 बोललो आपण. मग 2 बॅलन्स राहिले. ओके. 22 झाले. 3 7 जा 21. ते पण 22 होते म्हणून 1 बॅलन्स आला. 15 झाले. 3 5 जा 15 आणि हे 2 0 म्हणजे 67,500. हे झालं आपलं एव्हरेज प्रॉफिट. आता सेकंड असतं आपल्याला फाइंड आउट करायचं गुडविल. गुडविल इज इक्वल टू एव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेज. हा फॉर्म्युला आधी समजून घ्या कसा आहे ते. इथे आपल्याला काय पाहिजे? एव्हरेज प्रॉफिट घ्यायचं. मग कुठलं? त्याचे फाइंड आउट केलं 67,500 इंटू इथे बोललं नंबर ऑफ इयर परचेस. आता नंबर ऑफ इयर परचेस आपल्याला इथे दिलेलं असं ॲडजस्टमेंटमध्येच. म्हणजे डायरेक्ट मेन्शन असं की 2 इयर परचेस. मग कधी कधी मेन्शन नसतं. म्हणजे कसं असतं 2 टाइम 3 टाइम थ्राईस ट्वाईस असे वर्ड्स असतात. मग ते आपलं काय असं नंबर ऑफ इयर परचेस. तर आपण जर इथे बघितलं व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट द एव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 इयर. द प्रॉफिट व हरी इज अनएबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ गुडविल इन कॅश. He decided to raise the goodwill
बुक्स. आता इथे काहीच बोललेलं नाही 3 टाइम 2 टाइम थ्राईज टॉईज किंवा 2 इयर परचेस 3 इयर परचेस असं काहीच बोललेलं नाही. म्हणून आपण इथे 1 आहे असं कन्सिडर करूया. चा आन्सर येणार तुमचं 67,500. तर आपल्याला गुडविल भेटला 67,500. आता हे जे गुडविल आहे ते कोण आणतं? नवीन पार्टनर. न्यू पार्टनर ते कोणाला डिस्ट्रीब्यूट करायचं असतं? आपल्याला पार्टनर लोकांना. म्हणून ह्याचा पण इफेक्ट आपल्याला क्रेडिट साईडलाच मारायचा असतो गुडविलचा. कधी पण कुठल्या पण सममध्ये ॲडमिशनच्या जेव्हा पण तुम्ही गुडविलचा इफेक्ट मारणार तो क्रेडिट साईडलाच येणार आहे आणि ते ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. तर आपण किती गुडविल अमाऊंट फाइंड आउट केलेलं आहे 67,500. आता हे जे अमाऊंट आहे ते आपण आपल्याजवळ जो रेशो आहे ओल्ड रेशो 3:2 त्याच्याने डिस्ट्रीब्यूट करणार आहे. मग ओल्ड रेशो आपल्याला दिलेला आहे 3:2 त्याच्याने हे डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. मग कसं करायचं? तर फर्स्ट पहिला पार्टनर कोण आहे? वासू. किती अमाऊंट? 67,500. फर्स्ट रेशो 3 डिवाइडला याची टोटल म्हणजे 5. आपण एक काम करूया 5ने याला डिवाइड करूया. 67,500 डिवाइड बाय 3 सॉरी 5 1 जा ओके 5 1 जा पण हे 6 आहेत 1 बॅलन्स झाला 17 झाले. 5 3 जा 15 हे 17 आहेत तर 2 बॅलन्स राहतील ओके 25 झाले. 5 5 जा 25 आणि हे 2 0 म्हणजे 13,500 आले. मल्टिप्लाय ओके 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 5 जा 15 1 बोरो 3 3 जा 9 and 10 1 बोरो 3 1 जा 4 40,500. सेकंड विराज ओके ओल्ड रेशो म्हणजे ओल्ड पार्टनर लोकांनाच डिस्ट्रीब्यूट होतो. 67,500 इंटू विराज सेकंड पार्टनर आहे म्हणून सेकंड रेशो मल्टिप्लाय 2 डिवाइड बाय 5. बघा ऑलरेडी आपण 5ने याला डिवाइड केला आन्सर आला होतं 13,500 मल्टिप्लाय 2 0 0 2 5 जा 10 1 बोरो 2 3 जा 6 and 7 2 2 ओके 27,000. तर वासूला भेटले 40,500 आणि याला भेटले 27,000. मग ते इथे आपण पोस्ट करणार आहे 40,500 आणि 27,000. ठीक आहे. तर अशा प्रकारे ते हे डिस्ट्रीब्यूट आपल्याला करायचे होते. तर हे इम्पॉर्टंट आहे समजून घ्या कसं कॅल्क्युलेशन झालं गुडविलचं प्लस ते गुडविल आपण ओल्ड रेशोने कसं डिस्ट्रीब्यूट केलं. आणि अजून एक सांगायचं झालं तर कॅपिटल आणि गुडविल ते कॅपिटल आणि गुडविल या दोघांचे जे इफेक्ट्स आहेत ते आपल्याला पार्टनर्स कॅपिटलमध्ये क्रेडिट साईडलाच मारायचे आहेत. कॅपिटलसाठी बँक लिहायचं गुडविलसाठी गुडविलच लिहायचं आहे. आता गुडविलचा सेकंड इफेक्ट आपल्याला पास करायचा आहे. काय आहे? गुडविल लिहिलं आहे गुडविलचं अकाउंट आहे इथे क्रेडिट आहे इथे डेबिट साईडला लिहायचं. कोणाच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे? वासू आणि विराज म्हणून इथे आपण त्या दोघांची नावं लिहायची आहे. टू वासू कॅपिटल अकाउंट टू विराज कॅपिटल अकाउंट. वासूला भेटले 40,500 त्याला भेटले 27,000. लगेच काय करायचं याची टोटल करायची गुडविल अकाउंट. तर याची टोटल आहे 67,500. सेम टोटल इथे येणार या साईडला क्रेडिटला 67,500. बघा वरती एक पण अमाऊंट नाही म्हणजे जेवढी टोटल तेवढाच बॅलन्स आपला 67,500. आता हा जो बॅलन्स भेटला आहे तो कुठे न्यायचा तर आपल्याला केस सांगते जे क्वेश्चनमध्ये विचारले असेल. तर बघा इथे दिलं आहे इट इज डिसाइडेड टू रेज्ड. तर ही केस आहे रेज्डवाली. मग जेव्हा रेज्ड वर्ड येतो तेव्हा तुमचा गुडविल अकाउंटचा बॅलन्स जो असतो तो आपल्याला असेट साईडला न्यायचा असतो म्हणजे बॅलन्स शीटमध्ये न्यायचा आहे. मग जेव्हा पण बॅलन्स कुठल्या पण अकाउंटमधून बॅलन्स शीटमध्ये जातो तेव्हा आपल्याला इथे लिहायचं असतं बॅलन्स कॅरी डाऊन. कुठल्या पण अकाउंटमधून जेव्हा बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे तेव्हा काय लिहायचं असतं बॅलन्स कॅरी डाऊन. ओके. तर बॅलन्स आपला कुठे भेटला आहे? क्रेडिट साईडला. बॅलन्स हा क्रॉस ट्रान्सफर होत असतो म्हणजे क्रेडिटला भेटला तो नेक्स्ट अकाउंटमध्ये डेबिट साईडला जाणार. मग आता हा क्रेडिटला भेटला आहे डेबिटला जायला पाहिजे. डेबिट साईड बोललं तर कुठले असते? असेट असते. ओके. सो तो असेट साईडला येणार. मग इथे लिहायचं कुठल्या अकाउंटमधून येतोय? गुडविल.
किती बॅलन्स 67,500. तर बघा, जेव्हा पण ही केस बोलली जाईल रेस्डवाली, तेव्हा तुमचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटमध्ये जाणार आहे आणि असेट साईडला काय लिहायचं, गुडविल. ओके, तर गुडविलचं इम्पॉर्टंट आहे ते समजून घ्या जरा. व्हिडिओ पॉज करून रिपीट बघत जा. तिसरं ॲडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स टू बी क्रिएटेड ॲट 1,500. आता रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे आर डी डी काय होते, लेस होते कोणामधून, डेटरमधून. मग आपण डेटरमधून ते मायनस करूया. लेस RDD 1,500. 1,500 जर मी मायनस केले तर 0,5,2,5,6 65,250. ओके, आता याचा सेकंड इफेक्ट, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे काय, तर डाऊट आहे पैसे भेटतील की नाही, म्हणजे कंपनीसाठी तो लॉस आहे. मग बॅलन्स शीटमध्ये जे पण प्लस मायनस होतं त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकायचा असतो. आता रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे काय, कंपनीसाठी एक लॉस आहे. मग लॉस कुठे शो करतात, डेबिट साईडला लॉस शो करतात. ओके, कारण डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, रूलच आपल्याला सांगतोय जे पण लॉस आहेत, जे एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला डेबिट साईडला पोस्ट करायचे आहे. म्हणून इथे आहे ना किती, 1,500 आउटर साईडला. ओके, समजलं. नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड 20,500. आता जेव्हा पण हा वर्ड येतो व्हॅल्यू, रिव्हॅल्यू, ओके, तेव्हा जे अमाऊंट दिलेले आहे ते डायरेक्ट आउटर साईडला टाकायचं. किती, 22,500. मग आपण इथे स्टॉकमध्ये येणार आहे 22,500 आउटर साईडला टाकणार आहे. ओके, हे बघा मी आउटर साईडला टाकले. आता मला काय करायचं, चेक करायचं माझी अमाऊंट इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली. बघा किती होती आधी, 25,500 होती, आता किती झाली, 22,500 झाली. म्हणजे माझे प्रॉपर्टीची अमाऊंट जी आहे ती कमी झालेली आहे. जेव्हा पण कमी होते तर आपल्याला लेस करायचं. कमी म्हणजे काय, मायनस, मायनस म्हणजेच काय, लेस. ओके, सो आपल्याला ते लेस करायचं. मग इथे लिहायचं लेस डेप्रिसिएशन. ओके, जेव्हा लेस करायचं असं डेप्रिसिएशन. मग किती, तर या दोन्ही अमाऊंटचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे 25,500 मायनस 22,500, 3,000चा डिफरन्स आहे. ओके, 3,000 मायनस केले तर आपल्याला 22,500 आउटरला भेटते. क्लिअर आहे. जेव्हा आपण प्रॉपर्टीची म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी होणार तर आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं आहे. आणि काय लिहायचं, डेप्रिसिएशन. आता आपल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी झाली तर आपल्या कंपनीसाठी तो लॉस आहे. लॉस कुठे शो करतात, ओके, डेबिट साईड. मी आधीच सांगितलं बॅलन्स शीटमध्ये जे प्लस मायनस होणार त्याचा इफेक्ट आपल्याला पहिल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. कशातून मायनस केलं आपण, स्टॉकमधून. ओके, बघू शकता इथे आपण स्टॉकमधून मायनस केले किती, 3,000. म्हणून इथे लिहायचं टू स्टॉक अकाउंट 3,000. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएट. आता परत डेप्रिसिएट बोललं. डेप्रिसिएट म्हणजे काय, तर आपली जे असेट्स असतात त्यांची व्हॅल्यू कमी होते, म्हणजे मायनस करायचं आहे. किती पर्सेंटेज बोललंय, डेप्रिसिएशन किती पर्सेंटेज बोलले, 5%. मग आता आपण इथे फाइंड आउट करूया 90,000वर 5% किती येतील. ओके, 90,000वर 5% किती येतील. मग इथे घ्यायचे 90,000 5%. जेव्हा आपण 5% बोलते 5ने मल्टिप्लाय करतो, 10 बोलत 10ने मल्टिप्लाय करायचं. आणि जेव्हा पर्सेंटेजचं साईन असतं तेव्हा 100ने डिवाइड करायचं. एक एक झिरो कॅन्सल. 9 आणि 5, 9 5 45 आणि ते 2 झिरो बॅलन्स म्हणजे 4,500. सो किती आलं, 4,500. आता परत डेप्रिसिएट झालं म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी झाली, आपल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी झाली तर आपल्या कंपनीसाठी लॉस आहे. मग लॉस कुठे जातो, प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिटला. मग इथे लिहायचं प्लांट अकाउंट किती, 4,500. तसंच अजून कोणाचं, बिल्डिंग, मग सेम लेस डेप्रिसिएशन. तर याच्यावर फाइंड आउट करूया 36,000
36,000 वर 5%. अगेन 110 कॅन्सल, 500, 5 6 30, 3 बॉरो, 5 3 15 आणि 3 18, 1800. ओके, बिल्डिंगचं किती भेटलं? 1800. मायनस केलं तर 0 0 2, 5तून 1 गेला 4 आणि 3, 34,200. तर परत डेप्रिसिएशन म्हणजे कंपनीसाठी लॉस आहे, म्हणून अगेन इथे येणार टू बिल्डिंग अकाउंट. किती मायनस केले आपण? 1800. मग इथे येणार तुमचं 1800. ओके, 1800. तर अशा प्रकारे आपले ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेले आहे. आता आपल्याला याची टोटल करायची आहे. मग टोटल कशी करायची? तर बघा, फर्स्ट पहिला टोटल होते आपली वर्किंग नोट्सवाले. गुडविलची ऑलरेडी केली, बँकची करूया आपण. बघा, बँकमध्ये डेबिट साईडला हे 2 अमाऊंट आहेत, क्रेडिटला काय नाही. म्हणजे डेबिट साईड हायेस्ट आहे, जी हायेस्ट असते त्याची टोटल आधी होते, म्हणजे 60,750. सेम अमाऊंट इथे येणार 6750. तर वरती एक पण अमाऊंट नाही, म्हणजे आपली जी बॅलन्स आहे ती 6750, म्हणजे जेवढी टोटल तेवढा बॅलन्स. आता बँकचा पण बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटमध्येच जाणार आहे. मग आधीच मी सांगितलं होतं, ज्या पण अकाउंटमधून आपण बॅलन्स जो आहे जर बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे तर काय लिहायचं? बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. मग आता हा क्रेडिटला आहे, म्हणजे डेबिटला जायला पाहिजे. डेबिट म्हणजे कुठली साईड? असेट साईड. मग इथे लिहायचं कॅश ॲट बँक. ओके, की बँक न लिहायचं, फक्त काय लिहायचं आहे? कॅश ॲट बँक. किती बॅलन्स? 6750. जर इथे कॅश अकाउंट असतं तर इथे आपण लिहिलं असतं कॅश इन हँड. ओके, तर बँक आहे म्हणून कॅश ॲट बँक. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आता आपण प्रॉफिट अँड लॉसची टोटल करणार आहे. बघा, प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिट साईडला सर्व अमाऊंट आहेत, क्रेडिटला अमाऊंट नाही, म्हणजे डेबिट साईड हायेस्ट आहे. ओके, मग याची टोटल करणार आहे आपण. तर बघूया किती होते. अमाऊंट 1500 आहे. ओके, 1500. दुसरं 3000. दुसरं आहे 3000. तिसरं आहे 4500. 4500. 1800. सो बघा, 0 0 5 10 18, 1 बॅलन्स, 1 बॉरो, 1 2 5 आणि 4 9 9 1 10, 10,800. ओके, तर बॅलन्स किती आला? 10,000. बॅलन्स सॉरी, टोटल 10,800. तर सेम अमाऊंट या साईडला लिहायची आहे, सेम लाईनमध्ये 10,800. आता बघा, एक पण अमाऊंट नाही वरती, म्हणजे सेम अमाऊंट वरती लिहायची आपल्याला. ओके, इथे 10,800. जेवढी टोटल तेवढाच बॅलन्स येणार, कारण वरती एक पण अमाऊंट नाही आहे मायनस करायला. मग इथे काय लिहायचं? इथे लिहायचं बाय, याला एक दुसरं नाव पण आहे, रिव्हॅल्युएशन असं. मग आपण इथे लिहूया की रिव्हॅल्युएशन लॉस ट्रान्सफर टू नेक्स्ट अकाउंट. कुठलं आहे? पार्टनर्स कॅपिटलमध्ये लिहायचं रिव्हॅल्युएशन लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अंडरलाईन करायचे आहे, आणि 2 पार्टनरांची, कारण हे जे बॅलन्स आहे आपल्याला ओल्ड पार्टनरलाच डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, न्यू पार्टनरला करायचं नाही. ओल्ड पार्टनर कोण आहेत? वासू, विराज. आता 10,800 आहे, आणि आपल्याला ते ओल्ड रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. ओके, ओल्ड रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ओल्ड रेशो काय आहे? 3:2. अमाऊंट किती डिस्ट्रीब्यूट करायचे आहे? 10,800. ओके, फर्स्ट पार्टनर वासू 10,800. फर्स्ट पार्टनर वासू आहे, फर्स्ट रेशो मल्टीप्लाय 3 डिवाइड बाय 5. 5 1 जा 5 2 जा 10, 5 2 जा 10, 5 1 जा
5 3 बॅलन्स राहिले 30 झाले 5 6 जा 30 आणि तो एक 0 म्हणजे 2163 मल्टिप्लाय 3 3 3 जा 9 3 6 जा 18 1 बॉरो 3 1 जा 3 आणि 1 4 3 2 जा 6 ओके. त्याच्यानंतर विराज सेम 10,800 मल्टिप्लाय पण 2 येणार डिवाइडला 5 बघा 5ने ऑलरेडी आपण याला डिवाइड केलेलं त्याचा आन्सर आला होता 2163 मग इथे पण 2163 पण मल्टिप्लाय 2 असणार आहे 2 3 जा 6 6 2 जा 12 1 बॉरो 2 1 जा 2 and 3 2 2 जा 4 ओके. तर हे वासूला भेटल्यात आणि हे विराजला भेटल्यात मग हे अमाऊंट आपल्याला तिथे लिहायचे आहे 6489 वासू 6489 वासू. त्याच्यानंतर आहे विराज 4326 4326 ओके. या दोघांची जर टोटल केली तर आपल्याला एवढी भेटली पाहिजे पण भेटते का 15 नाही काहीतरी रॉंग आहे काहीतरी रॉंग आहे. अच्छा हे 63 आहे 2160 आहे सॉरी बघू शकता इथे हा 0 आहे ती मिस्टेक झालेली. परत एकदा मल्टिप्लाय करूया 300 3 6 जा 18 1 बॉरो 3 1 जा 3 आणि 1 4 3 2 जा 6 इथे 200 2 6 जा 12 1 बॉरो 2 1 जा 3 आणि 2 2 जा 4 ओके. तर हे अमाऊंट आपल्याला भेटले 6480 6480 आणि दुसरं आहे 4320. तर या टोटल बघायच्या क्रॉस चेक करायचं एवढीच आली पाहिजे टोटल ओके. जशी आता मी केली तर येत नव्हती म्हणजे मी चेक केलं माझी काय मिस्टेक आहे तर मला सापडलं मी तिथे इथे 0 होता तर मी ते 3 लिहिलेलं ती माझी मिस्टेक झालेली. तसं पण तुम्ही चेक करायचं क्रॉस चेक करायचं की प्लस करून बघायचे एवढीच येते का टोटल 0 0 1 बॉरो 7 8 आणि 8 10 बरोबर आता बरोबर आहे. आता हे आपल्याला जो बॅलन्स भेटला तो ट्रान्सफर करायचा नेक्स्ट अकाउंटला इथे क्रेडिटला आहे तो ते डेबिटला आहे कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतं आहे प्रॉफिट अँड लॉस मग इथे लिहायचं टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस वासूला भेटला होता 6480 ओके 6480 आणि विराजला 4320 हरीला डॅश. आता आपल्याला एक एक पार्टनरची टोटल करूया बघा हरीच्या डेबिट साईडला काय नाही इथे 60,000 आहेत मग ती आधी लिहायची 60,000 जी हायेस्ट असते ती आधी लिहायची 60,000. तर या 60,000मधून वरच्या अमाऊंट मायनस करायचं तर वरती एक पण अमाऊंट नाही म्हणून जी टोटल आहे तोच आपला बॅलन्स होणार आहे 60,000. त्याच्यानंतर विराज बघूया विराज 72 12,000 27,000 बघा इथे फक्त 4,000 म्हणजे हीच हायेस्ट आहे. टोटल करूया 1 2 3 3 0 4 11 11चा 1 1 बॉरो 8 9 9 आणि 11 ओके 1,11,000 1,11,000. त्याच्यानंतर वासूची पण क्रेडिट साईड हायेस्ट आहे 2 3 3 500. त्याच्यानंतर 8 8 16 16चे 6 आजचा 1 म्हणजे बॉरो 1 1 2 2 आणि 6 आणि नंतर 1 1,66,500 इथे 1,66,500. आता आपण काय करणार आहे ही जी टोटल आहे त्या टोटलमधून वरचा अमाऊंट मायनस करायचा म्हणजे 1,66,500 मधून 6480 मायनस करायचा आहे म्हणजे 1,66,500 मायनस 6480 6480 0 2 0 0 6 1 म्हणजे बॅलन्स भेटला आपल्याला 160020 160020
त्याच्यानंतर 1,11,000 मधून 4,000, 1,11,000 मधून 4,320 मायनस 0, 8, 9, 6, 10 6, 0, 1, 1,06,680, 1,06,680. आता हा जो बॅलन्स आला, हा जो बॅलन्स आहे तो आपल्याला बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. मग जो पण बॅलन्स शीटमध्ये जातो त्याला लिहायचं बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, जो पण बॅलन्स कुठल्या पण अकाउंटमधून जाऊ दे, जर बॅलन्स शीटमध्ये जात असेल तर बॅलन्स कॅरीड डाऊन असं लिहायचं असतं. मग आता हा आपल्याला बॅलन्स ट्रान्सफर करायचा. इथे डेबिट आहे तर तो क्रेडिटला जाणार आहे. मग बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी आणि असेट असते. मग क्रेडिट साईड कुठली, तर लायबिलिटी. ही जे आपण लाईन सोडलेलं आहे इथेच तो इफेक्ट ट्रान्सफर आपल्याला करायचा आहे. हेडिंग लिहायचे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, अंडरलाईन करायची तिन्ही पार्टनरची नावं, वासू, विराज आणि हरी. ओके, वासू, विराज आणि हरी. मग वासूचे किती आहेत, तर 1,60,020 रुपये, 160020. त्याच्यानंतर विराजचे किती आहेत, 1,06,680, 1,06,600, 1,06,680. ओके, त्याच्यानंतर हरीचे आहेत 60,000, हरीचे 60,000. आता या तिघांची टोटल आपण बाहेर टाकणार आहे. मग बघूया टोटल किती भेटते आपल्याला. पहिले आहे 1,60,020 आणि दुसरे आहे 1,06,680. तिसरी अमाऊंट आहे 60,000. तिघांची टोटल केली तर 0, 0, 1 borrow 7, 6, 12, 1, 3, 3,267, 3,267,00. ओके, आता काय करायचं आपल्याला, लायबिलिटी आणि असेटची टोटल करायची. मग आपण हे करूया, दोनच अमाऊंट आहेत, 3,267,00 आणि 45,000. आपण इथे करूया मागे 3,267,00 आणि 45,000. 007, 11चा 1, 1 borrow 6 आणि 7. ओके, 6, 7 आणि 3, 371700, 371700. त्याच्यानंतर आपल्याला असेट साईड पण सेम यायला पाहिजे एवढीच. बघूया, पहिली अमाऊंट आहे 65,250, 65,250 पहिली अमाऊंट आहे. दुसरे आहे 22,500, 22,500. तिसरी अमाऊंट आहे 36,000, 36,000. त्याच्यानंतर आहे 34,200, 34,200. त्याच्यानंतर आहे 67,500, 67,500. 6750, 6750. 0, 0, 1 borrow 7, 8, 8 आणि 8, 10, 15, 15 आणि 7, 22, 2, 2 borrow 7, 9, 15, 19, 26, 2 borrow, 2 borrow केले तर 8, 8, 10, 7, 10, 13, 16, 16 आणि 6, 22, 28. कुठली अमाऊंट राहिली का,
हां, एक अमाऊंट राहिली आपली, मायनस नाही केली, सॉरी. व इथे एक अमाऊंट बॅलन्स आहे 90,000मधून मायनस नाही केले. 0,0,5,8,85,500. ओके, 85,500 एक अमाऊंट आपण इथे घेणार आहे. आपली टोटल आली होती 286,200 आणि आता आली 85,500. 007 11चा एक 1 बॉरो 16 आणि 17 एक 371700. बघा 371700 टॅली झालं आपलं. तर नीट चेक करायचं सर्व अमाऊंट आउटर साईडला टाकल्यात की नाही टाकल्यात. बघा आता जसं मी टोटल केली तर मला थोडं डिफरन्स येत होता, तर मला समजलं काहीतरी इथे मिस्टेक आहे. मग मी काय केलं, चेक केलं. तर चेक करण्यात मला समजलं इथे ही जी अमाऊंट होती ही मायनस नव्हती केली मी, मायनस केली तर ही अमाऊंट भेटली मला 85,500. मग ती पण मी आता ॲड केली आणि आपल्याला आपली जी टोटल आहे ती मॅच झालेली म्हणजे टॅली झालं, आपलं सम करेक्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जो व्हिडिओ आहे कुठला जर पॉईंट असं समजत नसेल तो 2-3 वेळा बघून घ्या, तेव्हा तुम्हाला तो इझिली समजून जाईल की कसं सॉल्व करायचं आहे.